तर गणपतीचा सर्वात आवडता म्हणजे मोदक आहे. पण मोदकाबरोबर गणपतीला लाडू पण आवडतात. अच्छा. हा, लाडू हा गणपतीचा अत्यंत, बाकी कोणाला कुठल्या देवाला लाडू आवडत नाही, लाडू आवडतात गणपतीला. अच्छा. म्हणून त्या गणपतीच्या आरतीमध्ये लिहिले बघ, लाडू मोदक अन्ने परिपूर ते पात्रे, ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे. गंग गणपतये नमः या बीजांनी जर का तुझी पूजा केली आणि लाडू मोदकांनी भरलेली ताटांचे नैवेद्य तुला जर का दाखवले तर काय आम्हाला तू प्रसन्न होतोस, असं त्या आरतीमध्ये वर्णन केलंय. सत्ययुगातला जो गणपतीचा अवतार आहे तो अवतार कश्यप आणि अदितीच्या पोटी झालेला मोहोत्कट विनायक. आता त्यावेळेसच्या गणपतीला म्हणजे तो जो गणेश अवतार आहे त्या अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की तो दशभुजा गणपती आहे, म्हणजे त्याला 10 हात आहेत आणि त्याचं वाहन ते भिन्न आहे. त्याचं वाहन त्यावेळेला सिंह सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या युगामध्ये म्हणजे सत्ययुग त्रेतायुगामध्ये जो गणपतीचा अवतार झालेला आहे तो अवतार षडभुज विनायक झालेला आहे. म्हणजे 10 हातातले 4 हात गेले, 6च हात राहिले आणि षडभुज 6 हातांचा गणेश आणि त्याचं वाहन झालं मयूर, म्हणून तो झाला मयुरेश्वर, असा अवतार झाला. म्हणजे हा दुसरा गणपती झाला. त्याच्यानंतर तिसरा जो अवतार झाला तो सत्य त्रेता आणि द्वापर युगामध्ये अवतार झाला. तो द्वापर युगातला जो अवतार झाला तो चतुर्भुज गणेश अवतार झाला आणि त्या चतुर्भुज गणेश अवतारातलं वाहन आहे उंदीर. आता आपण सगळेजण कलियुगामध्ये आहोत आणि या कलियुगाच्या अंत भागामध्ये म्हणजे शेवटी गणपतीचा पुन्हा एकदा कली अवतार होणार आहे असं गणेश पुराणामध्ये सांगितलेलं आहे. मग तो अवतार कुठला आहे तर तो अवतार चतुर्भुज पण नसेल, षडभुज नसेल, दशभुज नसेल, तो अवतार द्विभुज असेल, म्हणजे 2च हातांचा गणपती असेल आणि त्या गणपतीचं वाहन असेल घोडा, एकाचा अश्व हे वाहन असेल, तो अश्वारूढ गणपती असेल. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या आधी 1 महिना ते व्रत चालू होतं. म्हणजे श्रावण शुद्ध चतुर्थीला ते व्रत चालू होतं. संपूर्ण महिनाभर रोज नदीवर जावं, स्नान करावं, उठणं लावावं वगैरे वगैरे, दंतधावन करावं, पूजेचं साहित्य घेऊन नदीवर जावं. अंघोळ झाल्यानंतर नदीकाठची जी अत्यंत मऊ अशी माती असते नदीच्या किनारी, चिखल असतो, त्याच्यात खडेबिडे काही नसतात, अशी मऊ माती बघावी. त्या मातीचा गणपतीची मूर्ती तयार करावी, आपल्या डाव्या हातावर मूर्ती तयार करावी, सगळे उपचार त्याला आपल्या डाव्या हातावर समर्पित करावेत, विसर्जन करावं आणि पूजा संपल्यानंतर त्या गणपतीचं विसर्जन पुन्हा नदीमध्ये करावं. अशा पद्धतीने 1 महिना व्रत करायचं. किंवा त्यांनी असं दिले हातावर करू नका, पण मूर्ती करा, 1 मूर्तीचं पूजन करा, 2 मूर्ती 3 मूर्तींचं पूजन करा, 7 मूर्तींचं पूजन करा, 21 मूर्तींचं पूजन करा, 121 मूर्तींचं पूजन करा. अशा पद्धतीने ते व्रत सगळं गणेश पुराणामध्ये सांगितलेलं आहे आणि याला पार्थिव व्रत असं म्हटलेलं आहे. आता हे पार्थिव व्रत 1 महिन्याचं आहे आणि ते गणपतीच्या आधी, मग त्याची सांगता केव्हा होते तर अर्थात चतुर्थी ते चतुर्थी हे व्रत आहे आणि म्हणून ऋषी पंचमीच्या दिवशी त्या व्रताची सांगता होते. त्या भाद्रपदातल्या एकादशीचं वैशिष्ट्य असं आहे की 4 महिने निद्रिस्त असलेले जे विष्णू आहेत भगवान, ते आषाढी एकादशीला शयन करतात आणि कार्तिक एकादशीला ते जागे होतात. या संपूर्ण महिन्यामध्ये ते झोपलेले आहेत विष्णू. पण मग त्यावेळेला आपण म्हणतो ना, एकदा झोपलो आपण तर आपण झोपेमध्ये कूस बदलतो ना, या कुशीवरून त्या कुशीवर होतो. तर ही कूस बदलण्याची तिथी जी आहे ती पण भाद्रपद महिन्यात गणपतीतच येते, ती म्हणजे भाद्रपद एकादशी, शुद्ध एकादशी. इतकंच नव्हे, गणपती बाप्पानी पण चंद्र धारण केलेला आहे आणि ती द्वितीयेची कोरच गणपतीने धारण केली, म्हणूनच गणपतीला भालचंद्र म्हणतात. भाल म्हणजे का पाहणं, चंद्र म्हणजे त्यांनी चंद्र धारण केलेला आहे. मग चंद्राचा आपल्या मानसिक अवस्थेशी खूप संबंध आहे. मग होतं काय की 1000 चंद्र, तो विषय बाजूला ठेवूया आपण. तर या चंद्राची कथा गणेश पुराणामध्ये, ही जी तुला मगाशी पहिल्या आपल्या मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं ना की गणपती बाप्पा आपल्या उंदरावर बसून परिक्रमेला निघाला, त्यावेळेला सगळे देव त्याला हसले मनामध्ये, पण कोणी प्रकट हसलं नाही. तर त्यांना कुतूहल वाटलं, अरे काय पृथ्वी किती मोठी, तुझं काय वाहन, तुझा काय देह, म्हणजे थोडक्यामध्ये
मुंबईतनं दिल्लीला जायला एखादी लुना घेऊन किंवा ती स्कूटी घेऊन निघावं तसंच आहे ना ते. अरे अंतर किती आहे, जायचंय किती, गाडी कशी आहे, खूप हसायला येणं साहजिक आहे, सगळेच हसले. पण त्यामध्ये विशेष हास्य कोणाचं प्रगट दिसलं तर आकाशात उगवलेला चंद्र हसला गणपती. त्याला ते दिसलं. आता चंद्र वाजलं बघतोच आहे, त्याने बघितलं गणपती बाप्पा, त्याचं वाहन कुठे छोटस उंदीर बसलाय त्याच्या, हसला चंद्र. आणि गणपती कधी बाप्पा कधी रागवत नाही, पण त्यावेळेला रागवला आणि त्याही चंद्राकडे बघितलं. जे आज मला तुझं तोंड मला हसतंय ते तोंड जो कोणी मनुष्य इथून पुढे पाहिल तो अशुभत्व पावेल. सर्व भाविक मंडळांना परत एकदा या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. गणपतींविषयी आणि त्यांच्या इतिहासाविषयी गुरुजींकडून आपण मागच्या भागात जाणून घेतले. तर या भागात विशेषतः आपण गणपतीची उपासना, व्रते, वेगवेगळी रूपे याबद्दल जाणून घेऊया. तर गुरुजी, पहिला प्रश्न म्हणजे गणपती बाप्पांचा जन्म माघी गणेश चतुर्थीचा आहे, पण भाद्रपद चतुर्थीला एवढा उत्साहाने का साजरं केलं जातं आणि त्याच्या मागचा काय धारण असेल हे जाणून घ्यायला आवडेल. या बाबतीत म्हणजे कसं आहे की माघी गणेश जयंती आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा गणेश जन्म, एकंदरीत आपल्या संपूर्ण गणेश पुराणामध्ये अशा कथा आलेल्या आहेत की दोन्ही वेळेला गणपतीचे वेगवेगळे अवतार झालेले आहेत. माघी गणेश जयंतीचा जो अवतार आहे तो कश्यप आणि अदितीच्या पोटी असलेला महोत्कट विनायक नावाचा त्यांनी आत्ताच्या काश्मीर प्रांतामध्ये अवतार घेतलेला आहे. त्यामुळे ती माघी गणेश जयंती आपण त्याला म्हणतो. आणि गणेश जयंती जी आपण साजरी करतो भाद्रपदात, ज्या दिवशी आपण गणपती बसवतो, तो जो गणपतीचा जन्म आहे तो पार्वतीच्या पोटी गणपतीचा अवतार झालेला आहे. अच्छा. आणि कथा अशी येते गणेश पुराणामध्ये की पार्वतीने संपूर्ण श्रावण महिनाभर गणपतीचं पार्थिव व्रत केलेलं होतं. आणि ते पार्थिव व्रत केलं आणि पार्वती नेहमीप्रमाणे मातीच्या गणपतीची पूजा करत होती. आणि पूजा झाली आणि त्या गणेशासमोर पार्वती माता ध्यानाला बसल्या आणि अचानक ती मूर्ती सचेतन झाली. बाप्पा सचेतन झाला आणि तिच्या मांडीत येऊन बसला आणि तिला आई म्हणून हाक मारली. अशी कथा गणेश पुराणामध्ये येते. हा जो दिवस आहे माध्यान्ह काळचा आणि तो 12:30चा जन्म आहे दुपारचा, दोन्ही जन्म 12:30 आहेत. म्हणजे माघी गणेश जयंती पण 12:30ला माध्यान्ही जन्म होतो आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुद्धा माध्यान्हीच गणपतीचा जन्म होतो. आणि गणपतीचे अवतार म्हणाल तर गणेश पुराणाप्रमाणे प्रत्येक युगातला गणपती वेगळा आहे. प्रत्येक युगातल्या गणपतीचं नाव वेगळं आहे. प्रत्येक युगातल्या गणपतीचा अवतार वेगळ्या कारणाकरता. आता उदाहरणार्थ जर का सांगायला झालं तर आपल्याकडे सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापर आहे आणि कलियुग आहे. तर सत्ययुगातला जो गणपतीचा अवतार आहे तो अवतार कश्यप आणि अदितीच्या पोटी झालेला महोत्कट विनायक. आता त्यावेळेसच्या गणपतीला म्हणजे तो जो गणेश अवतार आहे त्या अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की तो दशभुजा गणपती आहे. म्हणजे त्याला 10 हात आहेत आणि त्याचं वाहन ते भिन्न आहे. त्याचं वाहन त्यावेळेला सिंह सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या युगामध्ये म्हणजे सत्ययुग त्रेतायुगामध्ये जो गणपतीचा अवतार झालेला आहे तो अवतार षडभुज विनायक झालेला आहे. म्हणजे 10 हातातले 4 हात गेले, 6च हात राहिले आणि षडभुज 6 हातांचा गणेश आणि त्याचं वाहन झालं मयूर, म्हणून तो झाला मयुरेश्वर असा अवतार झाला. म्हणजे हा दुसरा गणपती झाला. त्याच्यानंतर तिसरा जो अवतार झाला तो सत्य त्रेता आणि द्वापर युगामध्ये अवतार झाला. तो द्वापर युगातला जो अवतार झाला तो चतुर्भुज गणेश अवतार झाला. आणि त्या चतुर्भुज गणेश अवतारातलं वाहन आहे उंदीर.
आता आपण सगळेजण कलियुगामध्ये आहोत आणि या कलियुगाच्या अंत भागामध्ये म्हणजे शेवटी गणपतीचा पुन्हा एकदा कली अवतार होणार आहे असं गणेश पुराणामध्ये सांगितलेलं आहे. मग तो अवतार कुठला आहे तर तो अवतार चतुर्भुज पण नसेल, षडभुज नसेल, दशभुज नसेल, तो अवतार द्विभुज असेल. म्हणजे 2च हातांचा गणपती असेल आणि त्या गणपतीचं वाहन असेल घोडा. त्याचं अश्व हे वाहन असेल. तो अश्वारूढ गणपती असेल. पण तो या कलियुगाच्या शेवटी येणार आहे. आता आपण जे गणपती बसवतो, नेहमी आपण गणपतीच्या मूर्ती बघतो त्या सगळ्या 4 हाताच्या असतात. गणपतीचे 4 हात का तर आपल्याकडे 4 प्रहर आहेत, त्यानंतर 4 युग आहेत, 4 वेद आहेत, त्यानंतर अनेक गोष्टी अशा आहेत की त्या 4 गोष्टींनी चतुर्विध पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. या अनेक 4 असलेल्या गोष्टींचं प्रतीक म्हणजे ते गणपतीचे 4 हात आहे. आणि 4 अवतारे त्याचे आहेत गणपतीचे. हे बी 4 युगातले 4 अवतार म्हणूनही 4 त्यांनी हात धारण केलेले आहेत. असे वेगवेगळ्या संदर्भ त्याचे मिळतात. आणि मग आपण आता कलियुगामध्ये गणपतीचं बसवतो किंवा पूजा करतो तो आपल्यासाठी आपल्या मागच्या युगातला गणपती आहे. म्हणजे थोडक्यात लेटेस्ट गणपती आहे आपल्याकरता. त्यामुळे आपण तो उंदीर वाहत असलेला चतुर्भुज गणपती घेतो आणि त्याची आपण पूजा करतो. अशा पद्धतीने गणपतीचे अवतार गणेश पुराणामध्ये सांगितलेले आहेत. आणि हे जे गणेश जयंतीचं पार्थिव व्रत ज्या दिवशी आपण गणपती बसवतो या व्रताबद्दल मी थोडक्यात माहिती सांगू इच्छितो की मुळामध्ये हे जे पार्थिव व्रत आहे हे गणेश पुराणामध्ये असं व्रत दिलेलं आहे की भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या आधी 1 महिना ते व्रत चालू होतं. म्हणजे श्रावण शुद्ध चतुर्थीला ते व्रत चालू होतं. संपूर्ण महिनाभर रोज नदीवर जावं, स्नान करावं, उठणं लावावं वगैरे वगैरे, दंतधावन करावं, पूजेचं साहित्य घेऊन नदीवर जावं. अंघोळ झाल्यानंतर नदीकाठची जी अत्यंत मऊ अशी माती असते नदीच्या किनारी, चिखल असतो, त्याच्यात खडेबिडे काही नसतात, अशी मऊ माती बघावी. त्या मातीचा गणपतीची मूर्ती तयार करावी. आपल्या डाव्या हातावर मूर्ती तयार करावी. सगळे उपचार त्याला आपल्या डाव्या हातावर समर्पित करावे. विसर्जन करावं आणि पूजा संपल्यानंतर त्या गणपतीचं विसर्जन पुन्हा नदीमध्ये करावं. अशा पद्धतीने 1 महिना व्रत करायचं. किंवा त्यांनी असं दिले हातावर करू नका, आपण मूर्ती करा. 1 मूर्तीचं पूजन करा, 2 मूर्ती, 3 मूर्तींचं पूजन करा, 7 मूर्तींचं पूजन करा, 21 मूर्तींचं पूजन करा, 121 मूर्तींचं पूजन करा. अशा पद्धतीने ते व्रत सगळं गणेश पुराणामध्ये सांगितलेलं आहे आणि याला पार्थिव व्रत असं म्हटलेलं आहे. आता हे पार्थिव व्रत 1 महिन्याचं आहे आणि ते गणपतीच्या आधी. मग त्याची सांगता केव्हा होते तर अर्थात चतुर्थी ते चतुर्थी हे व्रत आहे आणि म्हणून ऋषी पंचमीच्या दिवशी त्या व्रताची सांगता होते. मग त्यातल्या त्यात उपव्रत समजा आम्हाला महिनाभर करायला जर का जमलं नाही तर मग त्याचा पर्याय त्यांनी काय दिला की तुम्ही काय करा, भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या आधी जी प्रतिपदा येते, भाद्रपद शुद्ध प्रतिपदा म्हणजे श्रावण अमावस्यानंतर येणारी प्रतिपदा, ती जी प्रतिपदा आहे त्या प्रतिपदेला व्रत सुरू करा. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि पंचमीला त्या व्रताची सांगता करा. आजही तुम्हाला अष्टविनायकाला जर का तुम्ही कधी गेलात दर्शनाला तर मोरगावला, रांजणगावला अशा अष्टविनायकांच्या तीर्थस्थानी गणेशांच्या स्थानी दोन्ही जन्मांच्या आधी 5 दिवस यात्रा असते. आणि या यात्रेला द्वार यात्रा असं म्हणतात. म्हणजे या 5 दिवसामध्ये गणपतीचा जो गाभारा असतो, इतर वर्षभर तुम्हाला त्या गाभाऱ्यामध्ये जाता येत नाही मोरगावच्या किंवा रांजणगावच्या, पण या 4 दिवसामध्ये मात्र ते मंदिर सर्वांकरता खुलं असतं आणि लोक यात्रा करतात त्या 4 द्वारांची. म्हणजे गणपती बाप्पा मध्ये आहे, त्याच्या पूर्वेला 1 द्वार आहे, पश्चिमेला 1 द्वार आहे, उत्तरेला आणि दक्षिणाला अशी 4 द्वार आहेत आणि त्या द्वारांवरती वेगवेगळ्या देवतांची देवळं आजही आहेत बरं. आणि त्या यात्रा करून येतात लोक आणि ते पाणी गणपतीला घालतात. अशा पद्धतीने अजूनही अद्याप त्या यात्रा सगळ्या अष्टविनायकांच्या तिथे चालू आहे. म्हणजे प्रत्यक्षामध्ये हे व्रत हे 1 महिन्याचं आहे, मग 5 दिवसाचं आहे, मग तुम्ही हे व्रत जे काही आहे
हे व्रत 1.5 दिवसाचं पण आहे. सर्वात शेवटीचा जो पक्ष आहे तो 1.5 दिवसाचाच मुळात गणपती आहे. तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बसवायचा आहे आणि तो बसवून झाल्यानंतर ऋषी पंचमीच्या दिवशी तो विसर्जन करायचा. 1.5 दिवसाचा गणपती हा खरा पुराणातला गणपती आहे. कारण त्याच्यानंतर मुळामध्ये गणेश त्या 10 दिवसामध्ये त्याच्यानंतर गौरीचं आवाहन होतं, गौरींचा काळ चालू होतो आणि त्याच्यानंतर वामन द्वादशी येते, त्याच्यानंतर म्हणजे एकादशी पण येते महत्वाची. त्या भाद्रपदातल्या एकादशीचं वैशिष्ट्य असं आहे की 4 महिने निद्रिस्त असलेले जे विष्णू आहेत भगवान, ते आषाढी एकादशीला शयन करतात आणि कार्तिक एकादशीला ते जागे होतात. या संपूर्ण महिन्यामध्ये ते झोपलेले आहेत विष्णू. पण मग त्यावेळेला आपण म्हणतो ना, एकदा झोपलो आपण तर आपण झोपेमध्ये कूस बदलतो ना, या कुशीवरून त्या कुशीवर होतो. तर ही कूस बदलण्याची तिथी जी आहे ती पण भाद्रपद महिन्यात गणपतीतच येते. ती म्हणजे भाद्रपद एकादशी, शुद्ध एकादशी. द्वादशी जी आहे ती वामन द्वादशी आहे आणि अनंत चतुर्दशी जी आहे ती अनंत व्रताची आहे, की ज्या दिवशी आपण भाद्रपद गणेशाचं विसर्जन करतो. आत्ताच्या सार्वजनिक गणपतीचं किंवा बरेच ठिकाणी गौरी गणपती बरोबर पण गणपती विसर्जन होतात, गौरी विसर्जन होतात, गणपती पण विसर्जन होतो. आणि बरेच लोकांच्याकडे 1.5 दिवसाचा पण गणपती असतो. तर मुळामध्ये हे पार्थिव व्रत आहे आणि पार्थिव याचा अर्थ मातीचा बनवलेला गणपती इथे अपेक्षित आहे. कारण आपल्या वेदाने असं सांगितलंय, पृथ्वी मे शरीरे श्रिता. पृथ्वी तत्व जे काही आहे ते शरीरामध्ये आहे आणि पृथ्वी तत्व म्हणजेच गणपती आहे. आपल्याकडे 5 देवता आहेत मुख्य की ज्यांची आपण पूजा करावी. त्याच्यामध्ये गणपती आहे, विष्णू आहे, त्याच्यानंतर शंकर आहेत, त्याच्यानंतर सूर्य आहे आणि देवी आहे. 5 महाभूत आहेत. म्हणून गणपती जे आहे ते पृथ्वी तत्व आहे. त्यानंतर विष्णू जे आहेत ते आप तत्व आहे. त्याच्यानंतर शिव जे आहे ते गणपती हरी शिव जे आहेत ते आकाश तत्व आहे. त्याच्यानंतर सूर्य जे आहे ते तेज तत्व आहे आणि देवी जे आहे ते वायू तत्व आहे. या 5 देवतांची पूजा आपल्याकडे सांगितली. त्यातलं पृथ्वी तत्वाची पूजा म्हणजे गणपती बाप्पाची पूजा आहे. म्हणून मातीचा गणपती तयार करणं, त्याची पूजा करणं आणि लगेचच तो विसर्जन करणं, असं व्रत प्रत्यक्ष गणपतीची माता पार्वती हिनी हे व्रत केलेलं आहे. त्यामुळे आपण जे तुझा जो प्रश्न होता की 2 जयंत्या आपण का साजऱ्या करतो, त्याचं कारण हे आहे की दोन्ही गणपतीच्या जन्मतिथी आहेत, म्हणून आपण त्या साजऱ्या करतो. अच्छा, माझा गैरसमज आणि वाटतं इतरांचा पण तोच असेल की माई गणेशचा तो खरा, तो बरोबर आणि बाकी त्याच्यात वादविवाद होतच असतात. पण त्याच्यात तुम्ही संकारिक्षण केलं का बरं झालं. तुम्ही व्रतांबद्दल बोलत आहात तर शास्त्रसंगीत विधी तुम्ही इथं जर थोडक्यात आपल्या लोकांसाठी सांगू शकाल तर खूप बरं होईल. संकष्टी चतुर्थीचं व्रत पण खूप लोकप्रिय आहे आणि भाद्रपद चतुर्थी, पण त्याचं शास्त्रसंगीत जर विधी तुम्ही थोडक्यात सांगू शकाल किंवा जर विस्ताराने पण विस्ताराने मला वाटतं जेवढी त्याची भावना आणि जेवढी त्याची श्रद्धा तेवढं काही सांगतो, काय हरकत नाही. तर 2 चतुर्थी आपल्याकडे दर महिन्याला येतात, 2 एकादशा येतात. आपल्याकडे महिन्याची विभागणीच 2 भागात केलेली आहे. एक शुक्ल पक्ष, एक कृष्ण पक्ष. आता याच्यामध्ये शुक्ल पक्षात येणारी जी चतुर्थी असते ती विनायकी चतुर्थी असते आणि कृष्ण पक्षामध्ये येणारी जी चतुर्थी असते ती संकष्टी चतुर्थी असते. एकच मिनिट होईल, ज्या लोकांना शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष माहिती नसेल त्याच्यात तुम्ही एका जागी सांगू शकाल का? कारण आपलं कॅलेंडर ह्याच्याप्रमाणे चंद्राप्रमाणे जनरली आपण जे फॉलो करतो ते ग्रेगोरियन ते सन म्हणून सूर्याप्रमाणे, म्हणून ते फक्त लोकांना अजून सांगण्यासाठी. तर त्याचं असं आहे की कोणत्याही महिन्याची सुरुवात ही प्रतिपदेपासून होते. प्रतिपदेपासून पुढे 15 दिवसांनी पौर्णिमा येते आणि मग प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंतचा जो भाग आहे तिथे चंद्राच्या कला वाढत 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 जातात आणि पौर्णिमेला चंद्राला पूर्णत्व आहे आणि परत पौर्णिमेनंतर प्रतिपदा येते. त्या प्रतिपदेपासून जशा कला वाढत गेल्या तशा कला कमी कमी होत जातात आणि अमावस्येला चंद्र दिसत नाही. मग जिथे म्हणजे अंधारात, कृष्ण म्हणजे काळं, कृष्ण म्हणजे अंधार, तर जसा चंद्राचा क्षीण होईल तसा अंधारच होणार आहे ना.
आणि जसा चंद्र वाढत जाईल तसा प्रकाश रोज वाढत जाणार आहे, म्हणून त्याला म्हटलं शुक्ल पक्ष आणि याला म्हटलं कृष्ण पक्ष. दोन्ही ठिकाणी प्रतिपदादी 15 तिथे, फक्त अमावस्या आणि पौर्णिमा. आणि वैशिष्ट्य असं आहे की आपल्या जाता जाता एक गोष्ट आता आठवली की आपल्या भारतीय जी काही मास गणना आहे आणि ही जी महिन्यांची नावं आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, ही जी सगळी नावं आहेत ही नक्षत्रांवरनं पडलेली आहेत. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की चैत्र मास, वैशाख मास, तर मुळामध्ये त्याचं शास्त्र असं आहे की जे महिन्याचं नाव आहे ते नक्षत्राचं नाव आहे. मग ते नक्षत्र, त्या नक्षत्रामध्ये बरोबर चंद्र पौर्णिमेच्या दिवशी असतो, म्हणून त्या संपूर्ण महिन्याचं नाव त्या नक्षत्रावर पडलं. म्हणजे उदाहरणार्थ म्हणायचं जर का झालं तर विशाख नक्षत्रामध्ये चंद्र वैशाख महिन्यामध्ये आहे, महिन्याचं नाव झालं वैशाख. चित्रा नक्षत्रामध्ये चंद्र आहे, महिन्याचं नाव झालं चैत्र. पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये चंद्र आहे, महिन्याचं नाव झालं आषाढ. पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये चंद्र आहे, नक्षत्राचं नाव झालं भाद्रपद. ही सगळी नक्षत्र आणि अशी कालगणना आपल्याकडे आहे. मग विनायकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी याच्यामध्ये फरक हा आहे की विनायकी चतुर्थी ही पारमार्थिक उन्नती करता आहे. ज्याला असं वाटतं की गणपतीच्या कृपेने आपल्याला पारमार्थिक आपली उन्नती व्हावी, त्यांनी विनायकी चतुर्थीचा उपवास करावा. मात्र ज्यांना असं वाटतं की पारमार्थिक उन्नती पण व्हावी आणि ऐहिक उन्नती पण व्हावी. ऐहिक उन्नती म्हणजे काय, मला मुलगा व्हावा, मला लग्न व्हावं, मला वास्तू व्हावी वगैरे वगैरे, मला पैसे मिळावे, त्यांना लक्ष्मी मिळावी, ज्याच्या काही कामना असतात. थोडक्यात कामना ठेवून जी चतुर्थी केली जाते ती आहे संकष्टी चतुर्थी. आणि मोक्षाची इच्छा ठेवून केलेली जाते जी चतुर्थी आहे ती विनायकी चतुर्थी. आणि जे गणेश भक्त आहेत त्यांना एकादशी व्रत ही विनायकी चतुर्थी आहे. बरं, एकादशीचा जसा आपण उपवास करतो की बाबा आपण एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला रात्री काही खात नाही, संपूर्ण एकादशीला दिवसभर पूर्णपणे काही खात नाही, आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी आपण त्याचा उपवास सोडतो. तद्वत त्याचप्रमाणे विनायकी चतुर्थी सुद्धा अशी केली जाते की आदल्या दिवशीपासून ते व्रत चालू होणं, द्वितीयेपासूनच. द्वितीयेला रात्री भोजन नाही, विनायक चतुर्थीला पूर्ण उपवास आणि पंचमीच्या दिवशी त्याचं पालन होतं. अशा पद्धतीने विनायकी चतुर्थी केली जाते. आणि मात्र संकष्टी चतुर्थी कामनिक असल्यामुळे ते एका दिवसाचं व्रत आहे, सूर्योदय ते चंद्र. म्हणजे उपवास सकाळी सुरू होते संकष्टी चतुर्थीचा, दिवसभर उपवास राहतो, रात्री चंद्रोदय झाला की गणपतीची पूजा, गणपतीला नैवेद्य, आणि चंद्राची पूजा आणि चंद्राला नैवेद्य, आणि मग उपवास सुटतो. ती चतुर्थी चंद्राशी संबंधित आहे, म्हणून त्याच्यात चंद्राचं महत्व खूप आहे. तू म्हणशील की चंद्राचं महत्व एवढं काय आहे चतुर्थीला, असं तुझ्या मनात येईल मी बोलता मला असं वाटलं तुझ्या चेहऱ्याकडे बघून की तो असं म्हणतोय की चंद्राचं आपण हे ऐकलं पण की भाद्रपद चतुर्थीला की चंद्राला बघू नको, आई सारखं बोलत असते की बाहेर जाऊ पण नको, बाहेर सगळ्या खिडक्या दारं वगैरे सगळं बंद असलं पाहिजे, चंद्राकडे बघायचं. मी येणारच होतो. त्याचं असं आहे की चंद्र जो आहे तो मुळात मनाचा कारक आहे. चंद्रमा मनस्व जाता. आपल्याकडे एक सहस्र चंद्र दर्शक शांती, 1000 चंद्र आयुष्यामध्ये मनुष्य केव्हा बघतो, जेव्हा मनुष्य 80 वर्षाचा होतो ते. पण ते जे चंद्र होतात 80 वर्षाचा मनुष्य झाल्यानंतर, ते चंद्र म्हणजे पौर्णिमेचा चंद्र नाहीये, तर शुक्ल द्वितीयेचा चंद्र आहे. बरं, म्हणजे अमावस्यानंतर जी येणारी प्रतिपदा आहे त्याच्यानंतर येणारी जी द्वितीय आहे, असे शुक्ल द्वितीयेचे चंद्र, की जी चंद्रकोर भगवान शिवांनी आपल्या मस्तकावरती धारण केलेली आहे. इतकंच नव्हे, गणपती बाप्पांनी पण चंद्र धारण केलेला आहे, आणि ती द्वितीयेची कोरच गणपतीने धारण केली, म्हणूनच गणपतीला भालचंद्र म्हणतात. भाल म्हणजे का पहा, चंद्र म्हणजे त्यांनी चंद्र धारण केलेला आहे. मग चंद्राचा आपल्या मानसिक अवस्थेशी खूप संबंध आहे. मग होतं काय की 1000 चंद्र, तो विषय बाजूला ठेवूया आपण. तर या चंद्राची कथा गणेश पुराणामध्ये येते. मी जे तुला मगाशी पहिल्या आपल्या मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं ना की गणपती बाप्पा आपल्या उंदरावर बसून परिक्रमेला निघाला, त्यावेळेला सगळे देव त्याला हसले मनामध्ये, पण कोणी प्रकट हसलं नाही. कारण
कुतूहल वाटलं, अरे काय पृथ्वी किती मोठी, तुझं काय वाहन, तुझा काय देह. म्हणजे थोडक्यामध्ये या मुंबईतनं दिल्लीला जायला एखादी लुना घेऊन किंवा ती स्कूटी घेऊन निघावं तसंच आहे ना ते. अरे अंतर किती आहे, जायचंय किती, गाडी कशी आहे, हे खूप हसायला येणं साहजिक आहे, सगळेच हसले. पण त्यामध्ये विशेष हास्य कोणाचं प्रगट दिसलं तर आकाशात उगवलेला चंद्र हसता गणपतीला. त्याला ते दिसलं. आता चंद्र बाजूला बघतोच आहे, त्याने बघितलं गणपती बाप्पा, त्याचं वाहन कुठे छोटसा उंदीर बसलाय त्याच्या, हसला चंद्र. आणि गणपती कधी बाप्पा कधी रागवत नाही, पण त्यावेळेला रागवला आणि त्याने चंद्राकडे बघितलं. जे आज मला तुझं तोंड मला हसतंय ते तोंड जो कोणी मनुष्य इथून पुढे पाहिल तो अशुभत्व पावेल, त्याचं कोणतेही काम पूर्ण होणार नाही, सातत्याने त्याच्या कामामध्ये विघ्न येतील आणि अशुभत्व पावेल, त्याची मानसिक स्थिती चांगली राहणार नाही. कारण तू मनाचा कारक. दिला शाप त्या चंद्रा गणपती. आता शाप दिल्याबरोबर घटना घडणार तशीच्या तशी, पण तिथे नारद मुनी मध्ये आले आणि नारद मुनींनी चंद्राला बाजूला घेतला. आहे बाबा, जो शाप देऊ शकतो ना तो उत्शाप पण देऊ शकतो. आत्ताचीच वेळ उत्शाप मागण्याची, तेव्हा त्याला प्रसन्न करण्याकरता त्याची उपासना कर. मग चंद्रपटाला काय उपासना करायची मला माहित नाही हो, काय करायचं. ते म्हणे हा मंत्र घे, या मंत्राचा जप कर. त्या चंद्राला नारद मुनींनी मंत्र दिला आणि त्या मंत्राचं सातत्याने अनुष्ठान केलं चंद्राला आणि झालं, मंत्राचं अनुष्ठान झालं, तप झालं चंद्राचं. गणपती बाप्पाला प्रसन्न होणं भागच होतं, कारण तप केलंय चंद्राने. झाले गणपती बाप्पा प्रसन्न. आणि मग चंद्राने हात जोडले, चुकलं माझं महाराज, मी हसलो उगाच केला, कारण तुम्हाला क्षमा करा. आणि हे जे तुम्ही शाप दिलाय ना, तुम्ही शाप दिल्यामुळे सगळ्या सृष्टीलाच त्याचा धोका आहे ना. अहो चंद्रचं तोंड, एक चंद्र किती ठिकाणी आपले उपमा, चंद्रावरती किती गाणी लिहिली आहे, चंद्रावरती किती कविता लिहिल्या आहे, चंद्राचा आल्हाददायक प्रकाशाचं किती कौतुक केलेलं आहे. मग असा चंद्र कौतुकास्पद जो सगळीकडे आहे तो एकदम सगळा निराश करून टाकेल ना सगळ्या विश्वाला. हे असं होऊ नये बाप्पा, तुम्ही काहीतरी मला कल्याण करा माझं, असं प्रार्थना केल्यानंतर मग गणपती बाप्पाला दया आली चंद्राची. म्हटलं ठीक आहे, तू तपश्चर्या खूपच केली आहेस म्हणे, तुला आशीर्वाद द्यायला पाहिजे. मग गणपती बाप्पांनी त्यावेळेस सांगितलं की हे पहा म्हणे, मी तुला आशीर्वाद देतो, संकष्टी चतुर्थी माझे भक्त करतात म्हणे, पण एक म्हणे मी तुला आशीर्वाद असा देतो की तुझं मुख पाहिल्याशिवाय किंवा तुझा उदय झाल्याशिवाय माझा उपास सुटणार नाही. आणि माझी ज्या वेळेला पूजा करतील त्यावेळेला लोक तुझी पूजा करतील, माझी ज्या वेळेला आरती करतील माझा भक्त म्हणून तुझी पण आरती करतील, आणि मला ज्या वेळेस नैवेद्य दाखवतील त्यावेळेला तुलाही नैवेद्य दाखवतील, मला अर्घ्य देतील तुलाही अर्घ्य देतील. अशा पद्धतीने मग संकष्टी चतुर्थी लोकांची साजरी होईल. पण 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 गणपती बाप्पा म्हटले की माझा शाप आहे तो मला पूर्णतया मागे घेता येणार नाही, थोडासा तुला भोगावाच लागेल. मग उशाप म्हणून त्यांनी सांगितलं की हे पहा म्हणे, बाकी तू सर्वत्र सदा सर्वदा तुझं मुख हे लोकांना प्रसन्न करणार आणि आल्हाददायक असेल, सगळं असेल, पण माझा जो जन्मदिवस आहे, जन्मतिथी आहे विनायकी चतुर्थी. आता विनायकी आणि संकष्टी याच्यामध्ये हा पण फरक आहे बरं का. जे जे गणपतीचे सगळे जन्म झाले, अवतार झालेले ते सगळे विनायकी चतुर्थीला झाले. संकष्टी चतुर्थीला अवतार नाही झालेला गणपतीचा म्हटलंय, सगळे अवतार झालेले ते विनायकी चतुर्थीला झालेले. त्यामुळे त्या गणेश पुराणामध्ये अशी पण कथा येते की चतुर्थी ही देवी होती आणि त्या देवीने तपश्चर्या केली गणपतीची, म्हणून त्या देवीवरती गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि तुला माझं स्वरूप दिलेलं आहे असा आशीर्वाद दिला. आणि म्हणून त्यावेळेला त्या चतुर्थीवर प्रसन्न होऊन प्रत्येक अवतार गणपतीचा चतुर्थीला झाला, म्हणून ती जन्मतिथी आहे. म्हणून भाद्रपद विनायकी चतुर्थी आहे, त्या दिवशी आपण गणेशोत्सव साजरा करतो. मग माझ्या जन्मतिथीला आता तिसरी कोर असेल ना चंद्राची, प्रतिपदा द्वितीया तिसरी कोर असेल, तर त्या तिसऱ्या कोरीचं जो कोणी दर्शन घेईल त्या दिवशी चंद्र जो बघेल त्याला मी असा शाप देऊन ठेवतो की संपूर्ण वर्षभराचं पुण्य जे केलेलं आहे ते नाहीच होईल, वर्षभराचं पुण्य नाहीच होईल. समजा चुकून चंद्र बघितला तर प्रायश्चित्त घ्यायला लागतं, जप करावा लागतो, काही ना काहीतरी त्याला परिहार पण दिलेला आहे. शक्यतो बघूच नाही ना चंद्र, तुला जे आईने सांगितलेलं आहे
सांगते की चंद्र बघायचा नाही, दरवाजाच्या बाहेर जायचं नाही. त्याचं कारण आहे की तिला अशी इच्छा आहे की माझ्या मुलाचं वर्षभराचं पुण्य व्हायचं होता कामा नाही, आणि म्हणून तो चंद्र बघायचा नाही. पण त्याच चंद्राने तपश्चर्या केल्यामुळे त्या चंद्राचा उद्धारही केला, त्या चंद्राला आशीर्वादही दिला, आणि एका अर्थाने त्याचा शापही त्यांनी पूर्ण केला. म्हणून चंद्र आणि गणपती हे असं विलक्षण नातं आहे. आणखीन एक गंमतशीर कथा या चंद्राच्या बाबतीत गणेश पुराणामध्ये येते की जसं संपूर्ण ब्रह्मांडामध्ये विष निर्माण झालं, त्यावेळेला ते विष भगवान शंकरांनी प्राशन केलं, आणि त्या शंकरांच्या शरीराचा दाह व्हायला लागला, म्हणून त्यांनी डोक्यावर गंगा धारण केली, गळ्यात सर्प धारण केला, वगैरे वगैरे, शीतलता प्राप्त होय म्हणून. तसं या गणपतीच्या बाबतीत एक कथाशी गणेश पुराणामध्ये येते की एका गावामध्ये एक सगळे लोक गणपतीची पूजा अर्चा करत होते. देऊळ होतं गणपतीचं, सगळेजण त्या गणपतीची उपासना करायची, असं सगळं चालू होतं. तर त्या गावामध्ये अचानक एक अनलासूर नावाचा एक राक्षस उत्पन्न झाला. आता अनल या शब्दाचा अर्थ काय आहे? अग्नी. अग्नीसारखा ज्वालाग्राही किंवा प्रचंड तप्त असा तो अनलासूर राक्षस त्या गावामध्ये निर्माण झाला, आणि तो सगळ्या गावाला पीडा देऊ लागला. सगळे गणपतीला शरण गेले, बाप्पा वाचव बाबा, अनलासूर आम्हाला फार गिळून टाकेल, जाळून टाकेल, आमची घरं भस्म करेल. जाळ आहे ना तो, प्रत्यक्ष अग्नी आहे तो. राक्षस जरी असला तरी तो अग्निस्वरूप राक्षस आहे, त्याला त्याचा काहीतरी शमन कर म्हणून बाप्पाची प्रार्थना केली. बाप्पाने काय केलं? बाप्पा प्रगटच झाले लगेच मूर्तीमधनं, आणि त्या अनलासुराला फक्त पाहिलं, आपली सोंड वरती गेली, मोठं मुख आपलं उघडलं, आणि तो अनलासुराने पण गणपती बाप्पांना बघितलं. तो अनलासूर गणपतीवर धावून आला. गणपतीने फक्त सोंड वरती करून आ केला, अनलासूर जसा तसा अग्निसेत गिळून टाकला. आता जसा शंकरांचा दाह व्हायला लागला शरीराचा, हा अनलासूर गिळल्यामुळे गणपती बाप्पांच्या शरीराचा दाह होऊ लागला. आणि दाह होऊ लागल्यानंतर झालं काय की आता दाह शमन कसा व्हायचा? आपल्याच उपास्य देवतेला, त्या लोकांना, ऋषी मुनींना, सगळ्या देवदेवतांना वाटायला लागलं, अरे आपल्यापुढे गणपती बाप्पाला केवढा त्रास होतोय, केवढा आपल्या देव करता या देवानी केलं, आणि आपल्यामुळे काय याला क्लेश होता, त्याचा दाह कसा कमी होईल, सगळे विचार करू लागले. त्यावेळेला जे जे काही सगळ्यांनी उपाय केले, मग ते भालचंद्र चंद्र डोक्यावर ठेवला, अनेक उपाय केले, अभिषेक केला, वगैरे वगैरे. त्यावेळेला एका ऋषींना तिथे एक उपाय सुचला की दुर्वा व्हायला तर दुर्वा सगळ्यात थंड आहे. आणि तिथे अशी कथा येते की मागच्या जन्मामधल्या काही पातकामुळे त्या गणपतीच्या मंदिरामध्येच बैलाच्या रूपाने, गाढवाच्या रूपाने आणि उलटा स्त्रीच्या रूपाने तिघ जण पुनर्जन्म घेऊन तिथे आलेले असतात. आणि तो बैल त्या दुर्वा खाता खाता असं असं करत असतो, तोंड हलवत असतो, आणि वाऱ्याने त्या दुर्वा उडतात आणि गणपतीच्या डोक्यावर जाऊन पडतात. तो जो म्हणजे हे बैलाच्या हातनं क्रिया ही करते. गाढवचे असतं ते मागचे पाय असे झाडत असतं, त्या मागच्या पायाच्या झाडण्याने त्याच्या दुर्वा गणपतीवर जाऊन पडतात. आणि ती जी असते ती बसल्या बसल्या वेड्यासारखी ती बाई बसलेली असते, ती उलटा स्त्री, आणि हाताने अशी दुर्वा उठून फेकत असते. त्या फेकलेल्या दुर्वा गणपतीवर जाऊन पडतात. तिघांच्याही पुनर्जन्माचा उद्धार होतो, त्यांचं पाप नाहीचं होतं, गणपतीला थंड वाटायला लागतं, आणि सगळ्या ऋषी मुनी देव मानवांच्या लक्षात येतं की अरे याला दुर्वा व्हायल्याने याला फार थंड वाटतंय, दुर्वा व्हायल्याने फार थंड वाटतंय. दुर्वा सगळ्या, आणि आजही बघा तुम्ही आयुर्वेदामध्ये की ज्यांना उष्णतेचे त्रास आहेत त्यांना दुर्वांवरती किंवा त्या ग्रासवरती चालायला सांगतात. ते आता हल्ली प्लॅस्टिकचं गवत लावून घरात चालतात, ते सोडून द्या तुम्ही. पण खरं गवत जे आहे, नॅचरल हिरवं ग्रास जे काही दुर्वा आहे त्याला जर का आपल्या तळव्या आणि चप्पल घालून नाही बरं चालायचं त्याच्यावर, हे त्या शिकळीचा उपयोग काय? त्यात ही शीतलता आपल्या पायाद्वारे आपल्या शरीराला थंडावा देणारी आहे. आणि म्हणून मला एक असा अनुभव आहे, मी नाव नाही सांगणार, पण गणेश उपासक आहेत, अतिशय निश्चित पिढ्यात पिढ्या गणपती उपासना करणार आहे. त्यांच्याबरोबर आम्ही एका घरी गेलेलो होतो. तर ज्यांच्या घरी गेलेलो होतो त्यांना प्रचंड उष्णतेचा त्रास होता, काविळी झाली होती मला वाटतं त्यांना उष्णतेने, अक्षरशः खाली जमिनीवर अशा गडाबडा लोळत होते, लाही लाही होती, अंगाचा दाह होता. तेव्हा हे गणेश उपासक, मी पण होतो बरोबर, त्यांची सेवा करायला मी गेलो होतो त्यांच्याबरोबर. आणि ते बसले तिथे त्याच्या घरामध्ये. ते म्हणले याला काही दुसरं देऊ नका, म्हणले दुर्वाचा रस त्या दिवसातनं 3 वेळेला. आणि तुला खरोखरी सांगतो की
3 वेळेला त्यांना त्या लोकांनी लगेच दुर्वा आणून कुठून त्याचा रोसबीस करून त्याला दिला आणि ते 2 दिवसामध्येच तो त्याचा जो दाह होता ना शरीराचा तो पूर्णपणे कमी झाला. तो जो खाली जमिनीवर गडबड लोळत होता तो बेडवर झोपायला लागला व्यवस्थित. ह्या मी अनुभवलेला ही गोष्ट आहे त्या दुर्वाच्या रसाने. अर्थात अधिकारी पण होते ते गणेश भक्त, त्यांनी ते सांगितलं. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुर्वा पाण्यामध्ये टाकून त्याचं पाणी दिवसभर पिणारी गणेश भक्त आहे. जसं आपण मोगऱ्याचं फूल टाकलो वळा टाकतो माठामध्ये तसं 4 दुर्वांच्या काड्या पण टाकाव्यात. अतिशय शीतल आहेत ना त्या. बरं दुर्वांचं वैशिष्ट्य असं आहे त्वन दुर्वे अमृत जन्मासी वंदितासी सुरैही अपी, म्हणजे अमृतापासून निर्मिती आहे दुर्वांची. त्यामुळे दुर्वा अमृत आहे, त्या कधी मरत नाहीत. बरं पाऊस जर का डोंगरावर पडला नाही, शेतात पडला नाही, पाणी दिलं नाही, फार तर दुर्वा वाळतील. पण आपल्याला वाटलं या दुर्वा वाळल्या म्हणजे या मेल्या किंवा गेल्या, तर त्या दुर्वा जिवंतच असतात. जेव्हा त्यांना पाण्याचा स्पर्श होईल पुन्हा हिरव्यावरती येतात. म्हणजे त्या अमृत जन्मासी आहेत, त्या अमृतत्वाला प्राप्त झालेल्या आहेत. अशा दुर्वा त्वन दुर्वे अमृत जन्मासी वंदितासी रवी काय काय देतात आपल्याला? सौभाग्य संतती करी सर्व कार्येषु शोभना. सौभाग्य देणारे दुर्वा, संतती देणारे आहे. आणि अथर्व शीर्षात आपल्याला स्पष्ट सांगितलं यो दुर्वांकुरे यजती सवयी श्रवणोपमो भवती. अरे तुम्ही दुर्वांचं हवन करा, गणपती करता, काय मिळेल तुम्हाला? अथर्व शीर्षात सांगताय वैश्रवणोपमो भवती, कुबेरासारखी संपत्ती तुम्हाला प्राप्त होईल. वैश्रवण म्हणजे कुबेर. ज्यांना संपत्तीची इच्छा आहे त्यांनी दुर्वांचं अर्चन करावं. संपत्तीची इच्छा असेल तरी दुर्वांचं हवन करावं. म्हणून या दुर्वा पण गणपतीला प्रिय झाल्या. पण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सर्वात जास्ती महत्वाचं काय असेल तर दुर्वा अर्चन अत्यंत महत्वाचं आहे. लोक गणपती बसवतात पण दुर्वा फार कमी वाहतात आणि त्या दुर्वासोबत निवडून व्हायला पाहिजे, खालचं मूळ काढलं पाहिजे. मग लोक विचारतात किती पानांची दुर्वा असावी गुरुजी? तर कमीत कमी 3 पानांची, 5 पानांची सुद्धा चालते. पण खालचं जे मूळ आहे ते मात्र खुडलं पाहिजे. खालचं मूळ काढून ती दुर्वा होईल. 5 पानांपर्यंतची दुर्वा आपण गणपतीला जसं 5 पानांचा बेल असतो की नाही तसं पंचपत्राच्या दुर्वा पण असतात. तर निसर्गतः असतात त्या वाहू शकतो किंवा 3 पानांची दुर्वाची काडी आपण वाहू शकतो. याच्यामध्ये दुर्वा हिरव्या असतात कायम, आपल्याला माहितीये कायम दुर्वा हिरव्या असतात. पण या सगळ्या हिरव्या बेटामध्ये मोठं जर का बेट असेल दुर्वांचं तर त्याच्यामध्ये एक 5-7 श्वेत दुर्वा येतात पांढऱ्या रंगाच्या, त्या निसर्ग किमयेने येतात. त्या श्वेत दुर्वांचं इतकं महत्व आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला की गणपती बाप्पांनी स्वतः सांगितलंय मला दुर्वा तर प्रिय आहेच आहेत, पण बाबा रे जर का तू त्यातली श्वेत दुर्वा एक काढून माझ्या डोक्यावर ठेवलीस, एक काढी, तर 21 दुर्वा व्हायलाच तुला पुढे. म्हणजे पांढरी दुर्वा एक व्हायची, 21 दुर्वांचं पुण्य घेऊन जायचं. इतक्या श्वेत दुर्वा गणपतीला प्रिय आहेत. म्हणून बरोबर त्या सीझन मध्ये बाजारामध्ये सुद्धा श्वेत दुर्वा विकायला असतात. आमच्या पुण्याला तर असतात छोट्या छोट्या जुड्या बांधलेल्या. त्यामुळे त्या श्वेत दुर्वांचं खूप त्यावेळेला महत्व असतं. म्हणजे मातीचा गणपती, त्याला हिरव्या दुर्वा आणि उदंड दुर्वा त्यावेळेस तुम्ही वाहू शकता त्याला, कारण दुर्वा व्रतच आहे गणपतीचं. आणि दुर्वांकुरांचं अर्चन या चातुर्मासामध्ये आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिकी एकादशी देवप्रबोधिनी या 4 महिन्यामध्ये जर का आपण गणपती बाप्पाला 1,00,000 दुर्वा वाहू शकलो, 1,00,000 दुर्वा, 1,00,000 दुर्वांचं व्रत आहे 4 महिन्यांचं, तर त्याचं फल सांगितलेलं आहे की पुढचे कमीत कमी 21 जन्म दारिद्र्य येणार नाही. एकदा जर का हे व्रत केलं रोज 1,000 दुर्वा जर का आपण व्हायला गणपतीला आषाढी एकादशी पासून प्रबोधिनी 1,00,000 होऊन जातात दुर्वा. मी म्हणतो दुर्वा नाही मिळाला 1,00,000 तांदूळ वाण्याचं पण व्रत आहे. तांदूळ घ्यायचे, एक दाणा गणपतीला व्हायचा, एक नाव घेऊन रोज 1000 दाणे व्हायचे, 1,00,000 दाणे होतात. तू व्रताबद्दल मला विचारलंस ना, व्रत कशी आहेत गणपतीचे, तर हे गणपतीचं व्रत आहे की जे गणेश पुराणाने सांगितलेलं आहे. 1,00,000 दुर्वांकुरांचं व्रत आहे, 1,00,000 पुष्प व्रत आहे. आमच्या इथे मी जिथे राहतो तिथे प्राजक्ताची झाडं खूप आहेत. मला असे भक्त माहिती आहेत गणपतीचे 1,00,000 फुलं वाहतात 4 महिन्यामध्ये पारिजातकाची गणपतीला.
1 लक्ष तांदूळ वाहणाऱ्या मला 5-6 तरी भगिनी माहिती आहेत की या चातुर्मासाचा नियमच आहे. त्या गणपतीला तरी तांदूळ वाहतात, नाही तर शिवाला तरी तांदूळ वाहतात. पण 1 लाख तांदूळाचे दाणे पूर्ण करतातच करतात. हे महाव्रत आहे. हे करण्यासारखं व्रत आहे. दुसरी गोष्ट, आमच्या ज्या काही कामना आहेत, मी मगाशी जसं सांगितलं तेव्हा मला मुलगा व्हावा, मुलगी व्हावी, संतती व्हावी वगैरे वगैरे, ऐहिक कामना ज्या काही आहेत या कामना पूर्ण व्हाव्यात असं सगळ्यांनाच वाटतं. गणपती बाप्पा कसा आहे, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. बाप्पा कामना पूर्ण करणार आहे. मग अशा वेळेला त्यांनी हे संकष्टीचं व्रत करावं. त्यांनी संकष्टीचं व्रत करावं. आणि त्या संकष्टीच्या व्रतामध्ये एक मिठाची चतुर्थी पण आहे. मिठाची चतुर्थी. मिठाची चतुर्थी म्हणजे अशी आहे की संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे. संध्याकाळी चतुर्थीच्या वेळेला गणपतीची पूजा करायची आहे आणि दिवसभरामध्ये 21च मोदक करायची आणि 21 मोदक सगळे सारखे असले पाहिजेत आणि त्यातल्यापैकी एकाच मोदकामध्ये मीठ घालून ठेवायचं. अच्छा. त्या एकाच मोदकामध्ये मीठ घालून ठेवायचं. बाप्पाला तो नैवेद्य दाखवायचा आणि उपास सोडताना मोदकच खायचे आणि उपास सोडायचा. आणि जेव्हा त्या उकडीच्या मोदकातला मिठाचा मोदक लागला, पुढचं खाणं संपलं, थांबवायचं. आता पहिलाच जर का उकडीचा मिठाचा मोदक लागला तरी थांबवायचं आणि 5वा लागला, 10वा लागला तरी थांबवायचं. पण मिठाची चतुर्थी. पण ह्याच्यातही भक्तांची अशी श्रद्धा आहे की समजा जर का मला पहिला, दुसरा, तिसराच जर का मिठाचा मोदक लागला, माझी कामना लोक पूर्ण होणार. तो म्हणता आणि समजा जर का 10-20 मोदक खाल्लं लागलाच नाही, दिले आहे आपलं काय, होईल पण वेळ लागेल, होईल पण वेळ लागेल, अशी श्रद्धा आहे. आणि खूप लोक मिठाची चतुर्थी का म्हणून मिठाच्या चतुर्थीचं त्याच्यात वैशिष्ट्य आहे. पण लोक काय करतात, संकष्टी चतुर्थी करतात पण बिचारे चंद्राचं पूजन करतच नाही, चंद्राला ओवाळतच नाही, चंद्राला नैवेद्य दाखवतच नाही. त्यामुळे ते अर्धवट व्रत होतं. तसं नाही मात्र करायचं. तुम्ही जर का संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं ना, बाप्पाच्या नैवेद्याबरोबर चंद्राचा नैवेद्य वाढला गेला पाहिजे. बाप्पाच्या नैवेद्याबरोबर चंद्राला, बाप्पाची आरती केली, चंद्राला भले चंद्राची आरती येत नाही आपल्याला, पण निदान गॅलरीत जाऊन ओवाळलं तर पाहिजे चंद्राला, त्याला त्याचा मान दिला पाहिजे. जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो तसं या संकष्टी चतुर्थीमध्ये गणपती बाप्पाला 3 अर्घ्य द्यायला सांगितले, चंद्राला 3 अर्घ्य द्यायला सांगितले. निदान आपण हातावरनं पाणी तर दिलं पाहिजे, कारण त्यांनी भक्ती केली गणपतीची म्हणून संकष्टी चतुर्थी आपल्याला मिळाली. समजा चंद्राने भक्तीच नसते केली गणपतीची तर आपल्याला संकष्टी चतुर्थी कशी मिळाली असते. आणि चंद्राने कामना ठेवून ते व्रत केलंय ना, त्याला कामना होती जेव्हा मला शाप मिळालाय त्या शापातनं उशाप म्हणजे माझं कल्याण व्हायला पाहिजे ही कामना ठेवून त्यांनी जे व्रत केलं ते त्या चंद्रामुळे आपल्याला प्राप्त झालं. म्हणून त्याला थँक्यू म्हणायला नको का चंद्राला, तर त्याची पूजा करणं, त्याला आरती करणं. इतकंच नव्हे तर जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात, ढग खूप असतात, चंद्र दिसत नाही आपल्याला, अशा वेळेला रांगोळीनी पाटावरती चंद्र काढायचा, त्याची पूजा करायची, त्याला अर्घ्य द्यायचा, त्याला ओवाळायचं, असे पण करणारे भक्त आहे. चंद्र दिसत नाहीये मग आता ओवाळायचं कसं. रांगोळीचा पांढरा शुभ्र चंद्र काढायचा, चंद्रकोर, चतुर्थीची चंद्रकोर, गोल नाही काढायचा कारण चतुर्थीचा चंद्र आहे त्यामुळे ती कोरच झाल्या पाहिजे. पौर्णिमेचा असं तर गोल पाहिजे. तर अशी चंद्रकोर काढायची, चंद्राचं पूजन करायचं, चंद्राला नैवेद्य दाखवायचा, मग उपास सोडायचा. असं हे प्रकारचं व्रत आहे. म्हणजे आता मी तुला 3 व्रत सांगितली, एक लक्ष व्रत सांगितलं, त्याच्यानंतर दुर्वा व्रत सांगितलं, त्याच्यानंतर संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे. आणि जर का मोक्ष प्राप्ती व्हावी, गणेशाचा सुद्धा स्वतंत्र स्वानंद लोक आहे बरं का. जसं विष्णूंचं वैकुंठ आहे तसं गणपतीचा पण स्वानंद लोक आहे. जे जे गणपतीचे आवडते भक्त आहेत ना त्यांना मृत्यूनंतर हे शरीर सोडल्यानंतर गणपती बाप्पा सरळ आपल्या स्वानंद लोकांमध्ये येऊन जातो. गणपती बाप्पा स्वतःचे दूत पाठवतो, अरे माझा भक्त देह सोडतोय त्याला घेऊन यावं की माझ्याकडे, तो सरळ स्वानंद लोकांमध्ये येऊन जातो. असं आहे गणेश पुराणामध्ये. असं जर का आपल्याला मोक्ष पाहिजे असेल आणि गणेशाचं सान्निध्य आपल्याला जर का पाहिजे असेल तर आपण विनायकी चतुर्थी पण केली पाहिजे, संकष्टी चतुर्थी पण कामारी केली पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींचा विचार या सगळ्या व्रतांमध्ये केलेला आहे. आणि अजून गणपतीची व्रत जी काही आहेत ती बरीच आहेत.
कोणी नैवेद्य दाखवण्याचं व्रत करू शकतं, कोणी गणपतीची पूजा करण्याचं, दुर्वा वाहण्याचं व्रत करू शकतं, कोणी. आणि या लोकांचा पहिला प्रश्न असतो की चतुर्थ्या करायच्या किती. हो. आहेच. हो. समजा मी चतुर्थी पकडली, किती चतुर्थ्या करायच्या हो. तर कमीत कमी गणपतीचा बाप्पाचा आकडा आहे 21. 21 चतुर्थ्या करायच्या. गणपतीला प्रदक्षिणा घालायला गेलो, 21 प्रदक्षिणा घालायची. आणि समजा जर का आपल्याला एवढा वेळ नसेल तर 7×21 म्हणजे 7 प्रदक्षिणा घालायच्या. आणि प्रदक्षिणा सुद्धा गणपती बाप्पाला ज्या घालायच्या आहेत ना, त्या अशा पळत पळत घालायच्या नाही ना. चाले जैशी गर्भिणी, 7व्या 8व्या महिन्याची गर्भवती स्त्री कुठल्या स्पीडनी चालेल त्याच मेघामध्येच प्रदक्षिणा. किंवा जड हांडा पाण्याने भरलेला आपल्या काखेमध्ये किंवा डोक्यावर घेऊन एखादी स्त्री जर का चालली असेल तर ती कुठल्या वेगाने चालेल त्या वेगाने चालत घातलेली असते, तीच प्रदक्षिणा असते. म्हणून गणपती बाप्पाचं हेही व्रत आहे की प्रदक्षिणा घालणं. काही लागत नाही हो, प्रदक्षिणा काय उपासना आहे. ना फूल लागत, ना गंध लागत, ना पाणी लागत, काही नाही. हात जोडायचा आहे आणि त्याच्या भोवती फिरायचंय, बस, बाकी काहीच नाही. प्रदक्षिणे इतका सोपा उपाय नाही, प्रदक्षिणे इतकं सोपा उपासना नाही कुठली. आणि प्रदक्षिणेच्या फल काय मिळतं आपल्याला. लोकांना तर हल्ली फलश्रुती पाहिजे ना. आम्ही हे केलं तर काय मिळेल, ते केलं म्हणजे पहिलं फलश्रुती मला ती पाहिजे. मग आता गुरुजी तुम्ही मला व्रत कोणता किंवा काय उपाय आहे ते सांगा. आणि सगळे लोक कॉम्प्युटराईज झाल्यामुळे काय की बटन दाबलं की उत्तर पाहिजे. तर ते याचं उत्तर आधीच देऊन ठेवलंय. यानी कानिच पापानी जन्म अंतर कृतानिच तानी तानी विनश्यंती प्रदक्षिण पदे पदे. माझ्या या जन्मातली अनेक पातकं, मागच्या जन्मातली अनेक पातकं, ही सगळी पातकं मी जी ही प्रदक्षिणा घालतोय या प्रदक्षिणेच्या मार्गावर चालत नसताना माझ्या प्रत्येक पावलागडीत माझं एक एक पातक नष्ट होत आहे. केवढं मोठं फल आहे प्रदक्षिणाचं, याचे इतकं मोठं फल नाही. आता समजा मला संकष्टी चतुर्थी करायची असेल, पहिले संकष्टी चतुर्थीबद्दल घेऊन घेतो. सकाळी तुम्ही असं म्हणाला की उपवास माझा सुरू होईल, काही खायचं नाही. संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा गणपतीची पूजा. तर गणपतीच्या पूजेमध्ये जर साध्या सोप्या रीतीने करायची असेल मला, तर काय काय लागतं, काय काय सामग्री लागते आणि कशा पद्धतीने करावी ती थोडक्यात सांगाल का ज्यांना सोडायची असेल. एक तर पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की काही खायचं प्यायचं नाही वगैरे ही गोष्ट मुळातच सिद्ध आहे. म्हणजे कसं, उपवास या शब्दाचा अर्थ काही खायचंच नाही, काही खायचंच नाही हे आधी पहिला अंतरलेलं आहे. आपण त्याला ते या दिवशी उपवासाचे पदार्थ हे आपण बनवलेले आहेत वेगळे. आता उपवासाची मिसळ सुद्धा लोकांनी बनवली, तो आपण हे केलंय. पण वस्तुतः उपवास या शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. जेव्हा आपण आज चतुर्थी आहे मी काही खाणार नाही असं जेव्हा आपण दिवसभर आपल्या मनाला सांगत असतो, दोन मन आहेत ना आपलं. अंतर्मनाला माहिती असतात एका आपण उपवास केलेला आहे, बहिर्मन सारखा आता चहा पिऊया, आता हे खाऊ, खिचडी खाऊया, थालपीठ खाऊया सारखं ते धावत असतं. पण त्याला सुद्धा नाही उपवास केलेला आहे, उपवास केलेला आहे हे त्याला ती आपण दिवसभर त्याला एक टोचणी ठेवलेली असते. आणि त्यामुळे आपण त्या गणपती बाप्पाशी ज्याच्यासाठी उपवास केलेला त्याला आपोआप आपण चिकटलेले राहतो, अटॅच राहतो. हेच महत्वाचं आहे ना, उपवास त्याच्या चिंतनात राहणं, त्याचं नामस्मरणात राहणे. असा उपवास जेव्हा संध्याकाळी आपला संपतो तेव्हा खरं तर त्यांनी सांगितलंय की संध्याकाळी चंद्रोदयाच्या आधी स्नान करावं आणि चंद्रोदय झाल्यानंतर पूजेला सुरुवात करावी गणपतीची. मग आता गणपतीची पूजा करावी तर त्याला अभिषेक करावा, षोडशोपचार पूजा करावी. समजा जर का जमलं तर कोणाला पुरोहिता बोलवा, त्याच्याकडनं व्यवस्थित पूजा करून गणपती येतात विशेषतः अभिषेक वगैरे करावा, त्याच्या सहित भोजन करावं, म्हणजे ब्राह्मण भोजनही झालं. असं करणारे लोक आहेत, पण सगळ्यांना या गोष्टी जमणार नाही. कमीत कमी आपल्याला काय करता येईल तर स्नान नाही जमला, पाय धुवून स्वच्छ धुवा, गणपती कंदा लावा, कपाळाला तिलक लावा, गणपती समोर जाऊन बसा. मग पंचोपचार तरी आपण पूजा करू शकतो. त्याच्यामध्ये काय, गंध, पुष्प, धूप, दीप आणि देव्या, बस 5 उपचार आपण समर्पित करावे. संध्याकाळी चंद्राचा आपण 5 उपचार समर्पित करावे, दोघांना नैवेद्य दाखवा, एक आरती म्हणावी गणपतीची, चंद्राला दिवा ओळावा, उपवास सोडावा. कमीत कमी एवढं तरी करू शकतो. जास्तीत जास्त विस्तृत आपण कितीही वाढवू शकतो.
पण कमीत कमी किमान तरी एवढं केलं पाहिजे. अच्छा. चल. आणि मग तुम्ही मगाशी पारिजातकाच्या बद्दल पण व्रतामध्ये केलेलं जातात. पण मला वाटलेलं की गणपतींना लाल रंगाची फुलं प्रिय आहे. तर असं काही आहे का की आपल्या श्रद्धेनुसार आपण वाहू शकतो का काही त्याबद्दल सांगितलं गेलं असेल तर? नाही, सगळी तशी पुष्प गणपती बाप्पांना प्रिय आहेच आहेत. लाल फुल त्याला जास्ती प्रिय आहे, बरोबर. पण पारिजातकाचं जर का फुल आपण बघितलं तर त्याची जी खालची दांडी आहे ती केशरी रंगाची, पडव्या रंगाची. त्यामुळे तोही रंग शेंदराचा असल्याने शेंदूर आणि ते जाळेगा. आणि गणपतीला शेंदूर लावतो आपण, आरतीतच आहे ना शेंदूर शेंदुराची. तर त्यामुळे तो रंग त्याला चालतो. दुर्वा तर त्याला आवडतातच, केवडा आवडतो, कमळ आवडतं. अशा अनेक सारी पुष्प आहेत. 21 प्रकारची पुष्प आणि 21 प्रकारची पानं आपल्याला भाद्रपद चतुर्थीला व्हायला सांगितलेलीच आहे. त्या अनेक पत्रींमध्ये एक श्वेत दुर्वा आहे, भृंगीराज म्हणजे माक्याचं पान आहे, रुईचं पान आहे, आणि अर्क याचा अर्थ रुई. पण पांढऱ्या रंगाची रुई जी आहे त्याला पांढरी फुलं येतात, आणि ती पांढरी फुलं पण गणपतीला अत्यंत प्रिय आहेत. कण्हेरीची फुलं गणपतीला अत्यंत प्रिय आहे. कल्लार पुष्प असं त्याला म्हणतात. आणि सगळ्या प्रकारची जी काही फुलं आहेत ती त्याला आवडतातच, काही प्रश्न नाही. येणं केल्या प्रकारेनं आपण चतुर्थी आपण जर का केलेली असेल तर पूजा प्रत्यक्ष जरी नाही करता आले तर मानसिक पूजा पण आपण करू शकतो. शांत गणपती बाप्पाचं ध्यान करून मनाने त्याची पूजा करायची, मनाने उपचार अर्पण करायचे, मनाने दाखवायचा आणि उपवास सोडायचा, असं पण आपण करू शकतो. अच्छा. कोणाला जर मानसपूजा करायची असेल तर कोणता काही मंत्र लागतं की आपण फक्त ओम गणेशाय नमः वगैरे काही आहे असं की त्याची दीक्षा घेऊनच करायला असे काही नियम आहेत का गणपतींच्या बाबतीत? कारण आजकाल मला हे माहिती आहे की तांत्रिक दृष्ट्याने पण गणपतीची उपासना वगैरे केली जाते, पण आपण वेगळ्या पद्धतीने बोलतो. तर त्यानुसार मंत्रांच्या बद्दल, कारण त्यांची स्पंदनं वगैरे एवढे असतात तर सगळ्यांनीच कोणत्याही उचलून गुगलवरती जाऊ नये म्हणून मी तुम्हाला विचारलं त्याचं स्पष्टीकरणासाठी. नाही, याच्यामध्ये कसं आहे, दोन गोष्टी आहेत. मानस पूजेला एकतर मंत्र वगैरे काही लागत नाही, त्याची गोष्ट आहे. मानस या शब्दार्थ मन, आपल्या मनामध्ये गणपती बाप्पाचं ध्यान करू, आपल्या मनाने गणपतीला उपचार समर्पित करण्याची भाव निर्माण करणं, त्याचं नाव मानस पूजा. त्याला मंत्र श्लोक काही लागायला. जशी शंकरांची मानस पूजा आहे, रत्न एक कल्पितमासन मीमजली, तशी गणपतीची पण मानस पूजा आहे, ती आपण म्हणू शकतो. नाना रत्न विचित्रगम रमणिकैः सिंहासने संस्थितम, अशी गणपतीची मानस पूजा आहे. किंवा स्वानंदेशा, ब्रह्म गणेशा, गजानना आजी, मराठी पण मानस पूजा मोरया रसाईंनी केलेली आहे. ही मानस पूजा आपण म्हणू शकतो. नाही तर पूजा न म्हणता आपण शांतपणे आपल्या मनानेच त्याला उपचार अर्पण करू शकतो. आता मंत्रांच्या बाबतीत असं आहे की कोणताही मंत्र, जसं काय त्याला म्हणतात ना की मेडिकलच्या दुकानामध्ये औषधांनी उदंड मेडिकलचं दुकान भरलेलं असतं. आपण त्या मेडिकलच्या दुकानामध्ये गेल्यानंतर आपण औषध मागू शकत नाही, हे दे मला, ते दे, किंवा सगळं उचललं दुकान पिशवी भरून औषधं घरी घेऊन आला, असं होऊ शकत नाही. तर या सगळ्या भरलेल्या दुकानामध्ये तुझ्याकरता कुठलं उपयुक्त औषध आहे हे कोण सांगणार? तसं हे संपूर्ण विश्व जे काही आहे ते लाखो करोडो मंत्रांनी भरलेलं आहे. एकही अक्षर असा नाही की ते मंत्र नाही, आणि एकही गोष्ट या जगात अशी नाही की ते औषध नाही. पण योजकच तत्र दुर्लभ, ते तुझ्याकरता आहे हे सांगणारे गुरु आहे. म्हणून गणेश पुराणामध्ये जी जी मंत्रांची अनुष्ठानं दिलेली आहेत, या संपूर्ण पार्थिव व्रताच्या काळामध्ये 10,000 म्हणजे अयुत संख्या, लक्ष संख्या मंत्र दिलेला आहे. श्री गणेशाय नमः, गंग गणपतये नमः, एक लक्ष जप करायला सांगितलं आहे पार्थिव व्रत करत असताना. आज आपण ते जपाकडे लक्षच देत नाहीये. आपल्या घरात गणपती बसवल्यानंतर कमीत कमी 10,000 21,000 तरी जप केलं पाहिजे आपण गणपती बाप्पा असताना. याच्याकडे पण आपण गणेश पुराणात दिलेलं आहे की ते व्रत करत असताना हे केलं पाहिजे. तर असे जे काही मंत्र आहेत, जे नामस्मरणाचे जे काही मंत्र आहेत, त्याला काही फारसे काही दीक्षा लागते वगैरे याच्यातला काही भाग नाही. पण विशिष्ट पर्टिक्युलर जर का तुम्हाला गणेश संप्रदायात कुठला जर का मंत्र मिळावा तर तो मात्र वैयक्तिक स्वतः करता असतो, आणि तो गुप्तरित्या मिळतो, गुप्तरित्या त्याचा जप करत राहायचा असतो.
आणि तो आपल्यापुरता असतो. पण आता उदाहरणार्थ गणेश, जसं विष्णू सहस्रनाम आहे, गणेश सहस्रनाम आहे, तुम्ही ते म्हणू शकता. अनेक सारी गणपतीची स्तोत्र आहे, त्याच्यावर आपण बोलणारच आहोत, पुढे त्याचा प्रश्न आहे. तर त्याला काही दीक्षा कोणाची किंवा मंत्र घ्यावा असं काही नाहीये. तुम्ही सरळ ते आणून त्याचं पारायण करू शकता, वाचू शकता आणि त्याचा आपल्याला फळ मिळू शकता. असं आहे. वेगवेगळे जी स्तोत्र आहे, जर करायचं, ज्यांना सुरुवात करायची असेल तर माझ्या सारख्या मंडळी किंवा आमच्या पिढीतल्या लोकांना ज्यांना जास्त पटकन संस्कृत बोलता येत नाही किंवा हे, त्यांनी सुरू करण्यासाठी जे भावुक असतील त्या कुठून कसं सुरू करेल आणि कोणते कोणते आहेत स्तोत्र वगैरे त्याबद्दल. गणपतीची स्तोत्र जी आहे, मुळामध्ये स्तोत्र या शब्दाचा अर्थ स्तुती, आणि स्तुती कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडते. आणि त्यामुळे प्रत्येक जे स्तोत्र असतं त्या देवतेचं, त्याच्यामध्ये त्या देवतेची स्तुती आलेली असते आणि काही ना काहीतरी एक आपली मागणी ठेवलेली असते. स्तुती आणि मागणी म्हणजे फलश्रुती. तर सुरुवात आपल्याला कोणत्याही स्तोत्रांची करण्यासाठी, म्हणजे काही काही स्तोत्र जी आहेत गणपतीची ती अत्यंत महत्वाची आहेत आणि उपयुक्त आहेत. बरं, त्याच्यामधलं सर्वात श्रेष्ठ स्तोत्र जे आहे, अगदी छोटस स्तोत्र की ज्याच्यामध्ये गणपतीची 11 नावं येतात आणि त्या 11 नावांचं स्तोत्र आहे. त्या स्तोत्राची रचना नारद मुनींनी केलेली आहे. नारद उवाच अशी त्या स्तोत्राची सुरुवात आहे आणि ते स्तोत्र आहे प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकम, असं ते स्तोत्र आहे. प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव. सगळी गणपतीची 11 नावं येतात आणि या स्तोत्राच्या नंतर त्याची 2 श्लोकात फलश्रुती पण सांगितली. फलश्रुती पण सांगितलेलं आहे की द्वादशं तु गजानन, 12 नावं येतात त्याची, 11 नाही 12 नावं येतात. एकादशं गणपती द्वादशं तु गजाननम. आता द्वादशे दान नामानी पटे शृणुयादपि, जरी ते ऐकलं तरी सुद्धा त्याचं फल आहे आणि म्हटलं तरी त्याचं फल आहे. आणि मग त्याचं पुत्रार्थी लभते पुत्रात मोक्षार्थी लभते गतिम जपेत गणपती स्तोत्रम षड्भिर्मासै फलं लभेत विद्यार्थी लभते विद्या. 6 महिने तरी हे स्तोत्र म्हटलं पाहिजे. षड्भिर्मासै फलं लभेत. आणि अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा समर्पयेत. 8 लोकांना, कुठल्याही गणेश भक्तांना ते स्तोत्र लिहून द्यावं. गणपती बाप्पाची प्रसन्नता होते. त्यानंतर 6 महिने हे स्तोत्र म्हणावं, आपली इच्छित कामना पूर्ण होते. हे स्तोत्राच्या त्या फलश्रुतीतच सांगितलेलं आहे. तर अशी जी छोटी छोटी स्तोत्र आहे, याच्यापासून आपल्याला सुरुवात करायला हरकत नाही. याच्यानंतर आपण थोडं पुढे जायचं, म्हणजे शंकराचार्यांनी केलेलं मुदाकरात्म मोदकम 5 श्लोकांचं स्तोत्र आहे. त्याचं नावच आहे गणेश पंचरत्न स्तोत्र. 5 श्लोक आहे आणि 6वा श्लोक जो आहे तो फलश्रुतीचा आहे. आचार्यांनी सुद्धा फलश्रुती दिली. काय म्हणतात आचार्य? ते स्तोत्र असं आहे, मुदाकरात्म मोदकम सदा विमुक्ती साधकम कलाधरावतंसकं विलासी लोक रक्षकं अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं. 5 श्लोक आहेत असे. या स्तोत्राची फलश्रुती आचार्यांनी फार विलक्षण सांगितलेली आहे. म्हणजे लोक म्हणतात ना की बाबा आम्ही हे करतो पण आम्हाला काय मिळणार, आम्ही हे करतो आम्हाला काहीतरी पाहिजे, अशी जी इच्छा असते ती पण आपल्या संतांनी आचार्यांनी पूर्ण केलेली आहे. आचार्य म्हणतात महागणेश पंचरत्न मादरेण योनवहम प्रजल्पती प्रभातके हृदय स्फुरन गणेश्वरम. अरे हे स्तोत्र जर का तू रोज सकाळी म्हटलंस तर तुला काय मिळेल? पहिलं ते म्हणतात अरोगताम, सगळ्या रोगांचा नाश होईल. अदोषताम, आता व्यक्ती म्हणलं की तिच्याकडे गुण पण आहेत आणि दोष पण आहे, पण सतत प्रयत्न काय असतो? दोषांना कमी करणे आणि गुणांना वाढवणे. याचा नाव संस्कार आहे ना. दोष कमी करून गुण वाढवणं. आता एखादा सोनार असतो तो त्या रत्नाला पॉलिश करत बसतो, पैलू पाळतो, म्हणजे काय करतो? दोष काढून टाकतो, गुण वाढवतो त्या हिऱ्याचे. मग जेवढे पैलू पडले असते तेवढी किंमत वाढत जाते. तसं दोष जातात या स्तोत्राने.
म्हणून दोषांचं महत्व येते. आणि अथर्वशीर्षाच्या शेवटी सुद्धा म्हटलंय, महादोषात प्रमुच्यते महापापात प्रमुच्यते. तेच दोष यांनी आचार्यांनी तिथे ठेवले. आरोगता, अदोषता, सुसाहिती, सुपुत्रता. सुसाहिती याचा अर्थ, एखाद्याला जर का असं वाटलं की मला काहीतरी संघटन बांधायचंय, एक शक्ती निर्माण करायची आहे, समूह निर्माण करायचा आहे आणि लोकांना एकत्र आणायचं आहे, तर सुसाहिती, चांगला परिवार निर्माण होणं, चांगले मित्र मिळणं, चांगल्या मैत्रिणी मिळणं, हे या स्तोत्राचं फल आहे. सुसाहिती. बरं, संतती विषयक प्रश्न. सुपुत्रता. अबर एवढं सगळं तुला नको असेल बाबा, तर आचार्य पुढच्या चरणात म्हणतात, समायुतायुरष्टभूतिमभ्युपैति सोचया. तू हे सगळं काही गणपतीकडनं घेतलं नाहीस, इथे तुझं काही वापरलं नाहीस, काही मागितलं नाहीस, घेतलं नाहीस, तर गणपती बाप्पा असंही तुला 8 सिद्धी देऊन टाक. समायुतायुरष्टभूतिमभ्युपैति सोचया. आणि चिरकाल अष्टसिद्धी तुला देऊन टाकेल. अजून काय पाहिजे? याच्यापेक्षा काय सांगू अजून फलश्रुत. अशा अनेक सारे स्तोत्र आहेत. तू स्तोत्रांबद्दलच जर का ऐकायचं असेल तर मी अजून एखाद्या एक दोन स्तोत्रांबद्दल विशेष सांगू शकेन. आपल्या मंडळींना माहीत नसेल तर यांचं युट्यूब चॅनल पण आहे, मंदार सुमंगल नावाने की युट्यूब चॅनल चालू. त्याच्यात पण मला वाटतं की खूप साऱ्या सांगितलं असेल, तर भाविक मंडळांना त्यांचं त्या चॅनल चेक करण्याची विनंती. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकेनच त्याबद्दल. आणि ह्या सगळ्या स्तोत्रांचं पठण मी स्वतः करून माझ्या युट्यूब चॅनलवर ठेवलेलं आहे, स्वच्छ आणि सुंदर असं. आणि त्याच्याबद्दल माहिती पण देते. आवडेल. मंदार सुमंगल. सुमंगल हे गणपतीचं नाव आहे. मंदार माझं नाव आहे, म्हणून मी गणपतीचंच नाव आहे चॅनलला दिलेलं आहे. हो, मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेनच व्हिडिओच्या खाली. आता आपण आणि तुम्ही जसं संकष्टीचं आता मी व्रतांमध्ये बोललो, तसंच विनायकी चतुर्थीचा जो असतो भाद्रपद चतुर्थीला, त्याच्यात वेगळा आहे की सगळं ऑलमोस्ट सेमच असतं, की अजून काही करण्याची गरज असते त्यावेळेला? नाही, खरं तर गणेश जयंतीचा जे हे आहे ना, ते व्रत म्हणून ज्याला करायचं ना, त्यांनी तो विनायकी चतुर्थीचा पद्धतीने उपवास केला पाहिजे. ऋषी पंचमीला उपवास सोडायचा, याच पद्धतीने तो गेला. विनायकी चतुर्थी 12 महिन्याची सारखीच करायची. संकष्टी चतुर्थी एकाच पद्धतीची करायची. त्यात काही बदल नाही. फक्त काम्य एखाद्या चतुर्थ्या ज्या वेळेला तुम्ही कराल, त्यावेळेला संपूर्ण वर्षभराच्या जेव्हा तुम्ही चतुर्थ्या कराल, त्यावेळेला गणेश पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक चतुर्थीला तुम्ही एक वेगळा नैवेद्य गणपतीला दाखवा. गणपतीला लोक विचारतात की गणपतीला प्रिय पदार्थ कुठले? जसं शंकराला दही भात आवडतो, त्यानंतर विष्णूंना खीर आवडते, तर गणपतीला आवडतं काय? त्याचा फेवरेट काय आहे गणपतीचा? तर गणपतीचा सर्वात आवडता म्हणजे मोदक आहे. पण मोदकाबरोबर गणपतीला लाडू पण आवडतात. अच्छा. लाडू हा गणपतीचा अत्यंत, बाकी कोणाला कुठल्या देवाला लाडू आवडत नाहीत, लाडू आवडतात गणपतीला. अच्छा. म्हणून त्या गणपतीच्या आरतीमध्ये लिहिले बघ, लाडू मोदक अन्ने परिपूर ते पात्रे, ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे. गणपतये नमः या बीजांनी जर का तुझी पूजा केली आणि लाडू मोदकांनी भरलेली ताटांचे नैवेद्य तुला जर का दाखवले, तर काय आम्हाला तू प्रसन्न होतोस, असं त्या आरतीमध्ये वर्णन केलंय. लाडू मोदक अन्ने परिपूर ते पात्रे, ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे, अष्टौ सिद्धी नवनिधी देसी क्षण मात्रे. केवळ लाडूचा मोदक दाखवल्यामुळे गणपती बाप्पा असा प्रसन्न होतो, ते त्या आरतीमध्येच वर्णन केलेलं आहे. आणि आणखीन एक मी स्तोत्रांच्या बाबतीत मी एक उल्लेख करू इच्छितो की गणेश अष्टकम म्हणून एक स्तोत्र गणेश पुराणामध्ये आलेलं आहे. 8 श्लोकांचं स्तोत्र आहे. त्याची सुरुवात अशी आहे, त्याला गणेश अष्टकम असं म्हणतात. माझ्या युट्यूब चॅनलला ते आहे. यतोऽनंत शक्तेरनंताश्च जीवा, यतो निर्गुणाद प्रमेया गुणास्ते, यतो भाति सर्वं त्रिधा भेद भिन्नं, सदा तं गणेशं नमामो भजामः.